इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन पर्वामध्ये म्हणजेच 2026मध्ये आपण प्रत्येकजण प्रवेश करणार आहोत. तर नवीन वर्षाची सुरुवात कशा पद्धतीने करायची, स्वामींना कोणता शब्द देऊन करायची, कशा पद्धतीने सेवा करायच्या, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण उद्याच्या दिवशी उद्याचं काय प्लॅनिंग असणार आहे तुम्हा सगळ्यांचं? प्रत्येकाचा प्लॅन ठरला असेल, बरोबर ना? तर उद्याच्या दिवशी आपण कशा पद्धतीने बरोबर रात्री 12 वाजता नवीन वर्षाची सुरुवात करायची, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्या आहे 31 डिसेंबर, बरोबर? तर उद्या आपल्याला बरोबर रात्री 12 वाजता काही सेवा करायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की आम्ही 1 तारखेला पण करणार आहोत. बघा, उद्याच्या दिवशी ज्यांना रात्री जमेल त्या सगळ्या सेवेकऱ्यांनी उद्याच्या दिवशी सेवा करायच्या आहेत. कारण परवा तर गुरुवार आहे, म्हणजेच 1 तारखेला तर गुरुवार असणार आहे. 1 तारखेला आपली जी काही नित्यसेवा असेल किंवा ज्यांना 31 तारखेच्या रात्री 12 वाजता सेवा जमणार नाही त्यांनी 1 तारखेला केलं तरी देखील चालणार आहेत. पण नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजेच तो रात्रीचा दिवस, रात्रीची वेळ. आणि 12 वाजता दुसरा दिवस सुरू होतो, 12 नंतर असं म्हटलं जातं. त्यामुळे अंधारातून प्रकाशाकडे जर जायचं असेल आपल्याला, आपल्या जीवनामध्ये 2025 या वर्षामध्ये भरपूर अडचणी आल्या, भरपूर वादळं येऊन गेली. आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे एक उथळपुथळ माजली होती. काय चांगलं कोणाच्या भरपूर लोकांच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडल्या, पण भरपूर लोक आपली अशी देखील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडलेल्या नाहीये. म्हणजे काही ना काहीतरी सुख दुःख, सुखामागे दुःख, दुःखामागे सुख, अशा पद्धतीने ऊन सावलीचा खेळ सुरूच होता. पण काही कारणास्तव आपल्या जीवनामध्ये देखील भरपूर अडचणी आल्या, संकट आली. 2025 वर्षाने आपल्याला भरपूर काही दिलं, भरपूर काही हिरावून घेतलं किंवा भरपूर नाती तुटली, भरपूर लोक हिरावली, भरपूर संकट अडचणी आल्या. मग फायनान्शियल असो, मानसिक असो, कोणतीही अडचण असो तुमची, भरपूर काही तुम्ही भोगला आहे या वर्षामध्ये. तर ते गेलं सगळं विसरून जायचं आहे आपल्याला. जे काही आहे त्या वर्षातच सोडून द्यायचं आहे आपल्याला. आणि नवीन पर्वामध्ये प्रवेश करत असताना नवीन उत्साहाने, नवीन आपल्या उमेदीने आपल्याला प्रवेश करायचा आहे. नवीन संकल्पाने, नवीन ध्येयाने आपल्याला प्रवेश करायचा आहे. कारण तेच आपण कुरवाळत बसलो तर तीच निगेटिव्हिटी, तेच विचार, तीच आपल्या डोक्यामध्ये पॉवर असते, विचार करण्याची क्षमता, तेच सगळं आपण पुढे घेऊन जात असतो. आणि आपल्यामुळे आपल्या घरातल्यांना देखील, म्हणजे घरातील कुटुंबातील व्यक्तींना देखील त्रास होत असतो किंवा एक प्रकारे त्या आपला विचार करून ते कुठेतरी झुरत असतात. त्यामुळे गेलं सगळं विसरून जायचं, तिथेच त्या वर्षामध्ये सोडून द्यायचं. नवीन पर्वामध्ये नवीन ध्येयाने, नवीन संकल्पाने आपल्याला प्रवेश करायचा आहे, बरोबर? तर यासाठी आपल्याला सगळं काही मागे सोडून द्यायचं, जे काही झालं गेलं, आणि नवीन ध्येयाने आपल्याला नवीन वर्षामध्ये प्रवेश करायचा आहे. कोणाचा हेवा दावा करू नका. बघा, कधी कधी असं होतं की तिच्याकडे एवढं आहे, तिचं घर खूप छान आहे, तिच्याकडे एवढी सुंदर गाडी आहे, तिच्याकडे एवढं सगळं चांगलं आहे, पण माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे, असा कधी विचार करू नका. बघा, एखाद्याला 2 वेळचं अन्न खायला देखील भेटत नाही, म्हणजे त्या 2 वेळच्या अन्नासाठी देखील ते रात्रंदिवस झगडत असतात. आपल्या डोक्यावरती छप्पर आहे, आपल्याला 2 वेळचं खायला मिळतं पोट भरून, आपल्याला कशाची कमी नाही आहे. आत्मिक समाधान सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिच्याकडे जे आहे त्याच्याहून सुंदर माझ्याकडे काहीतरी आहे. ज्याच्या घरात जास्त श्रीमंती असते त्याच्या घरात सगळंच काही असतं, त्याला कधीच दुःख येत नाही असं देखील नाही आहे, बरं का? ज्याच्याकडे सगळं काही असतं, श्रीमंती असते, पण माणुसकी नसते. कधी कधी असं देखील असतात. भरपूर लोकांच्याकडे पैसा देखील असतो, माणुसकी देखील असते, पण भरपूर लोक अशी देखील असतात, पैसा देखील आहे पण माणुसकी नाही. त्या पैशाला काही अर्थ नाही आहे. तुमच्याकडे भलेही पैसा नसो, पण तुमच्या घरामध्ये माणुसकी आहे. प्रत्येक व्यक्ती जीवाला जीव देणार आहे, हीच तुमची खरी संपत्ती आहे, हेच तुमचं आत्मिक समाधान आहे. माझ्याकडे जे आहे त्याच्यात मी खुश आहे, असाच विचार करायचा. तिच्याकडे जे आहे तिला तिच्या नशिबाने भेटलेलं आहे, माझ्याकडे जे आहे ते माझ्या नशिबाने मला भेटलेलं आहे, याच्याहून सुंदर अजून काहीतरी मला भेटणार आहे, असाच विचार करायचा आपल्या आयुष्यामध्ये. आणि पुढे आपल्या नवीन वाटेवरती जी वाट महाराज आपल्याला दाखवणार आहेत, अंधारातून प्रकाशाकडे जाणारी जी वाट आहे. आत्तापर्यंत तुम्ही भरपूर काट्यावरून चालला आहात, पण आता कुठेतरी तुमचा चांगला प्रवास होणार आहे, असाच विचार करायचा. आणि जो रस्ता महाराज दाखवतील त्या रस्त्यांवर आपल्याला जायचं आहे, रस्ता भरकटायचा नाही आहे. एक वेळेस तुम्ही महाराजांचं बोट सोडता, पण महाराज तुमचं कधीच बोट सोडत नाही, तेवढं लक्षात घ्या. एक वेळेस तुम्ही बोट सोडून खड्ड्यात देखील पडता, पण त्या खड्ड्यातून बाहेर काढण्याची क्षमता देखील महाराजांकडे असते. त्यामुळे नामस्मरणा इतकी मोठी शक्ती आणि मोठी पॉवर कशातच नाही आहे, कोणत्याच सेवेमध्ये नाही आहे असं म्हटलं तरी देखील चालेल.
तुम्हाला काही सुद्धा जमत नाही, कोणतीच सेवा जमत नाही, गुरुचरित्राचं पारायण जमत नाही, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण जमत नाही, अजून कोणतीच सेवा तुम्हाला जमत नाही, तुम्हाला फक्त जमतं ते म्हणजे नामस्मरण, आणि ते शुद्ध अंतःकरणापासून. शेवटी काय महत्त्वाचं आहे? भाव महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला जर एवढी एकच गोष्ट जरी जमत असेल तरी तुम्ही संपूर्ण जग जिंकू शकता. महाराजांना तुम्ही जिंकू शकता. महाराजांच्या चरणाशी तुम्ही जाऊ शकता, एकदम जवळ जाऊ शकता. महाराजांच्या मनामध्ये तुम्ही घर करू शकता. इतकी पावर त्या नामस्मरणामध्ये आहे. दरवेळेस मी तुम्हाला सांगत असते. तर 31 तारखेच्या रात्री 12 वाजता तुम्हाला काय करायचं आहे बघा. एक तर 31 तारीख नवीन वर्षाची सुरुवात आपण करणार आहोत. तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, रात्री 12 वाजता सगळ्यांनी आपल्या घरातल्या सगळ्या लाईट्स चालू ठेवायच्या आहेत. बघा, थोडा वेळ अंधार ठेवायचा, अंधार करूच नका. आणि केलाच 12 वाजता बरोबर सगळ्या आपल्या घरातल्या सगळ्या लाईट्स चालू झाल्या पाहिजेत. आणि आपल्या उंबऱ्याच्या बाहेर, उंबऱ्याला शक्य असेल तर उंबऱ्यावर हळदीचं लेपन करा. हळदीचं लेपन करा किंवा अगोदर केला असेल तर उंबऱ्याची पूजा करा. बाहेर दिवे लावायचे आहेत. जितके दिवे लावता येतील तितके दिवे लावा. एक प्रकारे आपण दिवाळीमध्ये जसे दिवे लावतो त्या पद्धतीने तुम्ही 7, 11, 21 दिवे लावू शकता. किंवा 2 दिवे जरी लावले, तुळशीसमोर 1 लावा, उंबऱ्याजवळ आपल्या 2 लावा, दोन्ही बाजूला 2 लावा, आपल्या मंदिरासमोर दिवे लावा. आणि संपूर्ण घर प्रकाशमय करायचं आहे. आणि यावेळेस तुम्हाला महाराजांचं नामस्मरण करा. 11 माळी जप करा. नाही शक्य तर 1 माळ करा. नाहीच काही शक्य, माळ पण नाही तर फक्त 5 मिनिटं बसा तिथे आणि शुद्ध अंतःकरणापासून मनामध्ये कोणताही विचार आणता की उद्याचा माझा दिवस कसा जाईल, आता इथून पुढचं वर्ष कसं जाईल, कोणताच मनामध्ये विचार आणायचा. फक्त मी, माझे स्वामी, माझी सेवा, या 3च गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि आपल्याला नामस्मरण करायचं आहे. शुद्ध अंतःकरणापासून नामस्मरण करायचं. कोणताही डोक्यामध्ये विचार आणायचा नाही. आपलं मन भरकुटू द्यायचं नाही. आपल्या मनाला आपल्या ताब्यामध्ये, कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. हे झालं. तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे संपूर्ण 21 अध्यायाचे एक पारायण देखील करू शकता. रात्री 12 वाजता बसायचं आणि 1 वाजेपर्यंत तुमचं होऊन जाईल. बघा, असा वेळ आपण पार्टी वगैरे करण्यात 1, 2, 3 वाजवतो. रात्रीचे नुसता धमाल मस्ती असते. मग नॉनव्हेज खाणं असं, व्यसन करणं असं सगळं करतो. कुठेतरी ते सगळं सोडायचं. उद्या एकादशीही आहे. आणि हे सगळं न करता एकदा ही एक गोष्ट करून पहा. नाही तुम्हाला संपूर्ण वर्ष चांगलं गेलं, नाही तुम्हाला वर्षभरात कशाचीच कमी पडणार नाही. आणि महाराजांची अखंड कृपा तर, स्वामी कृपा तर राहणारच आहे. तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं संपूर्ण 1 पारायण करायचं आहे. 1 पारायण करा. किंवा ताई मला हे जमणार नाही, मी तारक मंत्राची सेवा करू का? हो, तुम्ही करू शकता. ताई मला काही जमणार नाही, फक्त मी वेगवेगळ्या मंत्रांची सेवा करू शकते का? म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची 1 माळ करेन, नवार्णव मंत्राची 1 माळ करेन मी. किंवा माझ्या कुलदेवीचा जो काही नामस्मरणाचा मंत्र आहे तो मी जपेन. कुलदेवाचं नामस्मरण मी करेन. म्हणजे अशा वेगवेगळ्या सेवा मी केल्या तर चालतील का? हो, तुम्हाला जी सेवा जमेल ती करा. पण रात्री सेवा करा. महाराजांच्या नामस्मरणाने सुरुवात करा. रात्री झोपताना, सगळी सेवा झाल्यानंतर झोपण्या अगोदर एक अशी सवय लावायची आपल्या शरीराला की महाराजांना मुजरा केल्याशिवाय झोपायचं नाही. दिवसभरामध्ये महाराजांना एक प्रकारे क्षमा देखील मागायची आणि प्रार्थना देखील करायची. आणि महाराजांना काय बोलायचं? महाराज, स्वामी, दिवसभरामध्ये माझ्याकडून कळत न कळत खूप काही चुका झाल्या असतील. माझ्या पायातून मुंगी चिरडली असेल किंवा माझ्याकडून अजून कोणती चूक घडली असेल. आजचा दिवस तर चांगला गेला, पण ही छोटी मोठी ज्या चुका झाल्या, जी पाप माझ्याकडून घडलं, त्यासाठी क्षमा असावी. आणि उद्याचाही दिवस अशाच प्रकारे सुंदर जावा अशी प्रार्थना महाराजांना करायची. महाराजांना मुजरा करायचा आणि मग झोपी जायचं आहे. ही एक अंगाला सवय लावून घ्यायची की रोज मी हे करणार आणि रोज माझ्याकडून हे झालंच गेलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या मनाला समजवणार नाही, आपण आपल्या मनाचा ताबा आपल्या हातामध्ये, कंट्रोल हातामध्ये घेणार नाही. रिमोट टीव्हीचा हातामध्ये आपला असला की आपण पाहिजे तो चॅनल लावू शकतो, पाहिजे ती सिरियल बघू शकतो, पाहिजे तो पिक्चर बघू शकतो, बरोबर ना? त्याच पद्धतीने मनाचं देखील आहे. जोपर्यंत तुमचं मन तुमच्या ताब्यात नसणार आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनासारखी कामं कोणतीच करता येणार नाही. मन आणि डोकं हे दोन्ही एकरूप जायला पाहिजे. जोपर्यंत हे दोन्ही एकरूप नाही आहे, किंवा तुमचं मन एक सांगतं, तुमचं डोकं एक सांगतं. कधीही विचार करा, तुमच्या डोकाने सांगितलं की नाही उद्यापासून आपल्याला हे करायचं आहे, पण मन काय म्हणतं, जाऊ दे, आजचा दिवस गेला ना, उद्या करू, उद्या बघू ना आपण, असं मन सांगतं. या दोन्हींना एकरूप कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. या दोन्हींना एकरूप कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. हे शिका.
जोपर्यंत तुमच्या हातामध्ये मन आणि डोकं या दोघांचा ताबा एकत्रितपणे येणार नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी अशक्य वाटू लागतात. कोणतीच गोष्ट आपण पॉझिटिव्हली घेत नाही, निगेटिव्हली करू लागतो. त्यामुळे या दोन गोष्टी, मनावरती कंट्रोल, ताबा कसा मिळवता येईल हे बघा. आणि सेवा करताना जर आपलं मन आणि डोकं जर कंट्रोलमध्ये असेल, एका जागेला स्थिर राहत असेल, जिथे आपण जे काम करतोय त्याच कामामध्ये ते जर मन लावत असेल तर ती सेवा देखील आपल्यासाठी काम करते, एवढं लक्षात घ्या बरं का. कारण जोपर्यंत आपण सेवा तर करतो बरोबरून, पण त्याचा काही रिझल्ट भेटत नाही. कारण आपलं मन एकीकडे, आपलं डोकं वेगळा विचार करत असताना मन वेगळा विचार करत असताना दोन्ही आपल्या ताब्यात नसतात. अशा वेळेस अशा घटना घडत असतात, त्या सेवा आपल्यासाठी काम करत नसतात. त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. आता मन आणि डोकं कशा पद्धतीने कंट्रोल करायचं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधी तर नक्कीच सांगेन. आता एवढे करायचं आहे की रात्री 12 वाजता तुम्हाला जे जे सांगितलं ते करायचं आहे. घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावायचं आहे. प्रकाशमय आपलं संपूर्ण घर करायचं आहे. आणि 12 वाजता तुम्हाला जी जमेल ती सेवा करायची. आणि ज्यांना काहीच जमणार नाही, काही अडचणींमुळे, त्यांनी 1 तारखेला जरी ही सगळ्या सेवा, कोणती जमेल ती सेवा, गुरुवारी केली तरी देखील चालणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.